अतिशय आनंद होतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा समावेश झालेला आहे। मी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। शिर्डी मतदारसंघाला असेल, जिल्ह्याला असेल, विखे पाटलासारखा कार्यक्षम आमची तर मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती, परंतु दुधाची तहान ताकावर का होईना या ठिकाणी भागलेली आहे। आणि आज दुसऱ्याच नंबरला नामदार साहेबांना या ठिकाणी शपथविधी घेण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे। पक्षातील असेल, बापूंनी सांगितल्याप्रमाणे किंवा पक्षबाहेरचे असेल, अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन दहशत आहे, असं आहे तसं आहे आणि निवडणुकीपूर्वी अत्यंत वातावरण खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी कधीही दादागिरी केलेली नाही, दहशत या ठिकाणी कधी केलेली नाही आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर हा मतदारसंघ राहिला याचं विरोधकांनी आणि पक्षातील विरोधकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। तर लोक हे पक्षाबरोबर आणि विचाराबरोबर आणि चांगलं काम करणाऱ्यांबरोबर राहतात, आपल्याबरोबर राहत नाही, हे या निवडणुकींना दाखवून दिलेलं आहे।